महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात सुरू आहे तशी ती कोल्हापुरातही सुरू आहे. कोल्हापुरात इथं निवडणुकीत सुरुवातीपासूनच खूप वेगळ्या पद्धतीनं रंग चढायला लागलेले आहेत. इथं 4 आघाड्यांच्या मध्ये निवडणुकीचा सामना होतोय आणि कोल्हापूरच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं महाविकास आघाडीतला जो पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, हा पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या बरोबर लढत नाही, वेगळा लढतोय. या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष व्ही पाटील यांनी वेगळं लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्ष यांच्याशी मिळून एक तिसरी आघाडी उभी केलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं राजकारण सगळीकडे सुरू असताना कोल्हापुरात ही एक वेगळी तिसरी आघाडी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उभी केलेली आहे आणि इथं हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. तर त्या पाठीमागची काय भूमिका आहे पक्षाची, या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण आज आदरणीय व्ही पाटील यांना इथं स्टुडिओत बोलवलं आहे. नमस्कार व्ही साहेब. नमस्कार. महापालिका निवडणूक तापायला लागले म्हणजे तुम्हीच सुरुवातीला तापवायला सुरुवात केलेली आहे. बरोबर. म्हणजे इथं तुम्ही वर्षानुवर्ष सातत्यानं काँग्रेस बरोबर काम करते. लोकसभा निवडणुकीला काँग्रेस बरोबर आहात, विधानसभा निवडणुकीला काँग्रेस बरोबर आहात. असं असताना महापालिका निवडणुकीत तुम्ही वेगळा निर्णय घेतलाय. काय कारण काय त्याच्या पाठीमागचं? नाही, ज्या पद्धतीनं ज्यावेळी महापालिका इलेक्शन जाहीर झाली त्यावेळेपासून आम्ही सातत्यानं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ह्या प्रिन्सिपल धरूनच आम्ही महायुतीला फाईट करायचा हे निर्णय घेतला होता. सातत्यानं आम्ही त्या बाबतीत विचार करत चर्चा मीटिंग भरपूर आमच्या झाल्या. परंतु ज्यावेळी अधिवेशन होतं त्या दरम्यान बंटी साहेब हे आमच्या आघाडीचे कोल्हापूरचे तसे नेतृत्व होतं. ते विधानसभेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये अडकले असल्यामुळे आम्ही इकडं सगळ्या पद्धतीनं महाराज पण दिल्लीला अडकला असल्यामुळे आम्ही सर्व इतर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष कार्यकर्ते आम्ही एकत्र चर्चा करत आम्ही आलो होतो. आणि ज्यावेळी ही चर्चा फायनल करण्याची वेळ आली त्यावेळी बंटी साहेबांनी ज्या पद्धतीने याला एक वेगळा टर्न दिला गेला आणि तो टर्न एवढा अनपेक्षित होता की तो आमच्या पक्षाला म्हणा किंवा आमचे नेते शरद पवार यांच्या विचाराला आणि शाहू महाराजांच्या विचाराला जी कोल्हापूरची जनता हे करते आहे त्याला पूर्ण छेदणारा विचार त्यांनी सांगण्यावर केला. आणि मी म्हणल ते असं कधी त्यांनी इथं कोल्हापूर चालू केलं. त्यावेळी 2-3 वेळा त्यांच्याबरोबर मिटिंग दिली. आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडली. आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं पण आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये 1 उमेदवार आम्हाला द्या आणि 20 मतदारसंघामध्ये 20 उमेदवार आम्ही उभा करतो आणि आपण त्याप्रमाणे चर्चा करूया. चर्चेमध्ये आम्हाला ठेवलं, उभाटाला चर्चेमध्ये ठेवलं आणि काम करताना मात्र वेगळ्या पद्धतीने त्यांनी करायला चालू केलं. आणि मग नंतर शेवटी उभाटाला पण कधी अगदी वेगळ्या मार्गाला आणून ठेवलं आणि आमच्या दोघांच्यामध्ये एवढं डिफरन्सेस आले की बाबा काय तरी याच्यामध्ये मार्ग निघाला पाहिजे. म्हणून शेवटी आम्ही 15-16 उमेदवाराच्या पर्यंत आम्ही आलो किंवा 15-16 उमेदवार आम्हाला तुम्ही कुठले सांगाल ते. त्यामध्ये असं नव्हतं की ओपन मध्ये आम्हाला द्या, ओपन महिला द्या. आम्ही ओबीसी बीसी आमच्याकडे असलेली सगळी लोक, त्या लोकांना आम्ही प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे. तो निवडून येणार हा कॅटेगरी न ठेवता प्रामाणिक मी पक्षाची आणि जनतेची कार्यकर्ता असलेला उमेदवाराला आम्हाला इथे उभा करायचा आहे. निवडून येण्याचा हा कॅटेगरी नंतर राहील. आणि महाविकास आघाडी महायुती ह्यांच्या दोघांच्या आपल्या ताकदीनं आपण काम करूया असं सांगितलं असताना परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाला NCPला शरद पवारांच्या पक्षाला ज्याप्रमाणे एंटरटेन केलं ते एवढं अनएक्सपेक्टेड होतं. हे परंतु हे करून प्लॅनिंग करूनच केलं होतं असं मला म्हणायचं आज वेळ इथे आहे. म्हणून आम्ही त्यांना ज्यावेळी फायनल विचारायला गेलो आणि मीडिया थ्रू आम्हाला ज्यावेळी माहिती समजली, आम्हाला शेवट पण बोलत ठेवलं आणि मीडिया थ्रू आम्हाला ज्यावेळी समजलं की 2 आणि 3 जागेमध्ये राष्ट्रवादीला आम्ही त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही, हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी आम्ही त्यांना त्याचं एक्सप्रेशन विचारासाठी आम्ही गेल्यानंतर त्यांनी क्लिअर सांगितलं की असं असं आहे आणि आम्ही विचार करणार नाही. मग आम्ही त्यांना शेवटी 11 तास उमेदवारांची आम्ही त्यांना
शेवटचे अल्टिमेट दिलं आणि आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर त्यांनी कुठेही बोलवलं नाही, कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला किंवा त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा सौदा होत नाही म्हणून मग वंचित आघाडीला पण त्यांनी तसंच केलं. एक जागा घ्या आणि गप्प बसा. मग आपच्या उमेदवारांना पण एक जागा घ्या आणि तुम्ही थांबा. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ठरवून ही कणी इलेक्शन महापालिकेची असताना असेंब्लीचा विचार करून अधिवेशन विधान परिषद विधान परिषदेचा विचार करून त्यांनी ज्या पद्धतीनं आर्थिक हे करायला चालू केलं आणि आमच्या काही उमेदवारांना आर्थिक प्रबोधन देऊन आपल्याकडे घेऊन आपल्याकडनं उभा करायचा प्रयत्न करायला. हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही ठरवलं की आता हे पाणी फार वरती गेलेलं आहे, आपण काय ते करायला पाहिजे. आणि मग आम्ही तिसरी आघाडी निर्णय घेतली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा संपर्क न करता आम्ही तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जायचं आणि तिथं कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे प्राण द्यायचं आणि कार्यकर्त्याला न्याय द्यायचं आणि जनतेपुढं शाहू विचाराच्या जनतेपुढे या कोल्हापूरच्या जायचं असं ठरवून आम्ही ही तिसरी आघाडी केली. नाही नाही, आता हे बघा, तुमचे शाहू महाराजांचे संबंध वर्षानुवर्षाचे म्हणजे अनेक दशकांचे संबंध, तुमचे आणि सतेज पाटलांचेही ते राजकारणात आल्यापासूनचे संबंध, महाराजांचे सतेज पाटलांचे संबंध, हे सगळं तुमचं अत्यंत चांगले संबंध व्यक्तिगत म्हणजे राजकारणातल्या आघाड्या सोडा, राजकारणातल्या आघाड्या दुसरा भाग आहे. व्यक्तिगत पातळीवर तुमचे एवढे चांगले संबंध असताना हा संवाद का पुढे गेला नाही? म्हणजे इथं म्हणजे हे का म्हणजे असा अडथळा कुठं निर्माण झाला? शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत. त्यांचा विचार सुद्धा हा शाहू विचाराचा आहे. त्यामुळे आम्ही जी शाहू आघाडी काढली त्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सतीश पाटलांना विचारायला गेलो त्यावेळी त्यांची जी ऍटिट्यूड होती ती ऍटिट्यूड एक आधारशाहीची, मी म्हणल ते पूर्व आणि मी असंच व्हायला पाहिजे, हे त्यांचं काय वेगळं प्लॅनिंग करून त्यांनी ही आघाडी फोडलेली आहे, मोडलेली आहे. महाविकास आघाडी कोल्हापुरामध्ये जी करायचं काम केले ते त्यांनी केलेलं आहे. आम्ही शेवटपर्यंत त्यांचा प्रयत्न केला, आपने केला, आम्ही केला, वंचितने केला, परंतु त्यांनी ठरवून केलं होतं. आज आपल्याला फॉर एक्झाम्पल सांगतो इचलकरंजी, म्हणजे कुठल्या लेवलला त्यांनी राजकारण नेलं, हे एवढं राजकारण ते नेतील असं वाटत नव्हतं, परंतु त्यांच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे मी म्हणेल ते पूर्व करायचं. त्यांना आमदारकीला अनुभव येऊन सुद्धा 10च्या 10 आमदार आमचे जाऊन सुद्धा काँग्रेस झिरो होऊन सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने ह्याला हे केलं हे फार मोठं दुःखाची भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला हे निर्णय घ्यावा लागला. खासदार शाहू महाराजांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्याच्याबद्दल निगेटिव्ह काही केलं नाही, तुम्ही असं करू नका. महाराजांच्या थ्रू आम्ही प्रयत्न केला, महाराजांना मध्यस्थी घालून आम्ही केलं. ज्यावेळी महाराजांनी पण असमर्थता दाखवली की त्यांना ते मान्य नाही आहे, ते काय त्याच्यामध्ये ते वेगळं करायला तयार नाही. म्हणजे यांचा कुठलाच एक वेगळा उद्देश घेऊन राज्याचं राजकारण, स्वतःचं राजकारण विचार करून हा कोल्हापूरची महाविकास आघाडी होण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून जे रिलेशन त्यांचं राजकारणाचं सुरुवात आमच्याच घराण्यापासून, आमच्याच लोकांच्या पासून झालेलं आहे. शाहू महाराजांचं आपल्याला माहितीच आहे, आमचे त्यांचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे ते कुठेही ऋणानुबंधामध्ये त्यांनी छेद दिलेला नाही. आज आपल्याला माहित असेल तर आम्ही आज आमच्या प्रचारामध्ये शाहू महाराजांचा फोटो आम्ही टाकतोय. त्यांनी जे शाहूंचे विचार करतात त्यांच्या पाठीशी मी असणार आहे. मला आता राजकारण पक्षीय राजकारण करायचं नाही, हे महाराजांचा पहिला खासदार झाल्यापासूनचा निर्णय आहे की बा इथून पुढे मी कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि लोकांच्यासाठी काम करणार, पक्षविरहित मी काम करणार, सर्वांचा मी छत्रपती कोल्हापूरचा आहे, मी सर्वांच्यासाठी करणार. त्यामुळे त्यांच्या आमच्या रिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं दुवा आलेलं नाही आहे. शेती चालवायचा पण आहे तो त्यांनी फक्त एवढ्या पुरतं करताय, म्हणजे एवढ्या पुरतं करतोय असा प्रत्येक पद्धतीने करत असेल तर हे आम्हाला मान्य नाही आहे. याच्यामध्ये आम्ही म्हणून आम्ही ही तिसरी आघाडी आम्हाला करण्याची भाग पडली. तुम्ही काय मूळ राजकारणी व्यक्ती नाही सुरुवातीपासून, बाबा तुम्ही एक उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक आणि कुठल्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते अशी तुमची ओळख आहे. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही मान्य कराल की तुमचा पेंड काय राजकारणाचा नाही, पण तो किडा आहे ना, तो जरा किडा तुमचा सतत हे असतो. म्हणजे तुम्ही एकेकाळी हसन मुश्रीफांच्या बरोबर अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे. म्हणजे ज्यावेळी सगळं सदाशिवराव मुस्लिम असताना तुम्ही मुश्रीफांच्या विरोधात असा संघर्ष केलेला आहे. आता बघितलं तर पुन्हा
तुम्ही इथं सतेज पाटील जे कोल्हापूरचं सगळं विरोधी पक्षाच्या राजकारणाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, त्यांच्या विरुद्ध तुम्ही आता इथं मैदानात उतरलाय, ही खुमखुमी कशी येते तुमच्याकडे? म्हणजे नाही, ही खुमखुमी नाही, ते म्हणजे- प्रामाणिकपणे केलेलं काम हा आणि जनतेसाठी केलेलं, आणि कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या वरती प्रेम करणारे, पवार साहेबांचे एकनिष्ठ असलेले हम्म. ते कार्यकर्ते जिवंत ठेवण्याचं काम म्हणून ज्यावेळी पवार साहेबांची परवा ती आमची पुटली काँग्रेस 2 भाग झाले राष्ट्रवादीचे, त्यासाठी मी पवार साहेबांच्या गेले 30 वर्षाचे संबंध आपल्याला माहितच होय. आहेत, ते पण तसेच आहेत. शाहू महाराज आणखी यांच्याही तसेच माझे संबंध आहेत. त्यामुळे ते राजकीय संबंध असून हे भावनिक रिलेशन मधले संबंध आहेत. त्या माध्यमातून त्यांच्याबरोबर मी काम केलं. ते पवार साहेब एक देशाचा नेता असताना त्यांना जी अडचण आली त्यासाठी त्यांच्यामध्ये समर्थपणे, प्रामाणिकपणे, आणखी एकनिष्ठपणे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं म्हणून मी राष्ट्रवादीची जबाबदारी घेतली. नाहीतर मला राजकारण हा माझा दुय्यम भाग आहे. फक्त सोशल काम करणे, मंडलिक साहेब असतील किंवा मुश्रीफ साहेब असतील किंवा कोणी असतील, त्यांच्या ज्या चुकीच्या बाजू आहेत त्याच्यामध्ये आम्ही विरोध करायचं काम मंडलिक साहेबांना आम्ही साथ दिली होती. अशा पद्धतीने असताना जर कधी एवढ्या लेवलला जर करत असतील बाबा की 2 आणि 3 शरद पवारांचं राज्य देशामधलं असलेलं नेतृत्व हे विचारात घेऊन सुद्धा क्षितिज पाटील साहेब हे करत असतील तर त्यांना विरोध करण्याचं काम, हे संघर्ष करण्याचं काम हे पहिल्यापासून आमच्या रक्तामध्ये आहे आणि ते आम्ही संघर्ष करणार आणि जनतेपुढे नेऊन हे दाखवणार. त्यामुळे या 2 महायुती दोन्ही आघाड्या आर्थिक याच्यावरती साम दाम दंड याच्यावरती चालणाऱ्या आहेत. कोल्हापूरच्या जनतेच्या भल्यासाठी कुठलंही काम या दोन्ही आघाड्यांनी केलेलं नाही हे लोकांच्या पुढे दाखवणार आहे. आणि आमची जी लोक उभा आहेत ती कुठल्याही निष्काळजी प्लेन लोक आम्ही उभा केलेले आहेत. प्रामाणिकपणे जनतेचं काम करणारे लोक आम्ही उभा केलेले आहेत. ते निवडून येतील नाही येतील हा प्रश्न नाही, तर जनतेपुढे हे दाखवायसाठी आम्ही हा तिसरी आघाडी उभा केली. पण निवडणूक लढायचं तर ती जिंकण्यासाठी लढाय पाहिजे असं आहे ना. जिथं इलेक्टिव्ह मेरिट ही गोष्ट निवडणुकीमध्ये असते, तर तशा अर्थाची सतेज पाटील जर इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करत असतील तर कसं, म्हणजे तर कुणाची बाजू बरोबर म्हणायचं? आता तुम्ही फॉर एक्झाम्पल त्यांनी 75 उमेदवार उभे ते इलेक्ट्रिक मेरिटचे आहेत, 100 इलेक्ट्रिक मेरिटचे आहेत. मग तुम्हाला आमदार केलं उभारला उमेदवार कधी महापालिकेला उभा करायला लागतोय. एका घरातली 2 माणसं उभा करतात, एका घरात पत्नी उभा करतात, आई मुलगा उभा करायला लागतोय. हे इलेक्ट्रिक मेरिट म्हणायचं का आर्थिक मेरिट म्हणायचं? हे कार्यकर्ता मेरिटचं असलेलं काम त्यांनी केलेलं नाही आहे. हे केलेलं आहे फक्त स्वतःची सत्ता आर्थिक याच्यामध्ये लोकांच्या घेऊन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न यामध्ये त्यांनी केलेला आहे. महायुती पण त्याच टाईप आहे. महायुतीमध्ये आज तुम्ही पाहिलं तर त्यांचं एक मत असातला भाग नाही आहे. भाजप वेगळ्या पद्धतीने करत आहे, एकनाथ शिंदे साहेब वेगळे करतात. तुम्ही बघितलं तर आपल्या जिल्ह्याचे मेन नेते असताना मुश्रीफ साहेबांना 15 सीट मिळता नाकेनवाली. म्हणजे अशा काही संघर्ष की महायुती आणि मग त्यांच्या म्हणजे मुश्रीफांच्या सारखा नेता असताना त्यांनी 14,000 कॉम्प्रोमाइज केलंय, करायला लागलं ते करावं 11 लागलं. जागा मागताय. म्हणून आज ज्या पद्धतीने हे सगळं लोकांच्या पुढे जाण्यासाठी कुठेतरी आम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या विरोधात ही शाहू विचाराची, राजर्षी शाहू विचाराच्या आघाडी आम्ही उभा केली. पण मला सांगा, हे सगळं झालं, आता तुमचे नेते शरद पवार आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत, किंवा इथं तुमच्या जवळ जयंत पाटील आहे जे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, तर तुम्ही कोल्हापूर सारखं एक महाराष्ट्रातलं महत्वाचं केंद्र आहे, महत्वाचं शहर आहे, ज्याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतं, शाहू महाराजांची नगरी म्हणून, जिथं भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, यांच्या जातीवादी राजकारणाच्या विरोधात सतत तुम्ही एकत्रित संघर्ष करत असतात. अशा या शहरात शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीपासून बाजूला जातोय. तुम्ही पवार साहेबांनी याची कल्पना दिली, त्यांचं काय म्हणणं पडलं? नाही दिली का मुळात कल्पना? नॅचरल मला द्यावीच लागणार. शेवटी पक्ष हा त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या कर्तृत्वानं हा आहे. त्यामुळे ज्यावेळी हा विषय अगदी एंडला आला, ज्या दिवशी कधी शेवटची चर्चा बंटी साहेबांची मी करून गेल्यानंतर त्या दिवशी मी साहेबांना संपर्क साधायचा प्रयत्न केला. तर साहेब दौऱ्यामध्ये होते, मग संध्याकाळी मला फोनवर भेटले आणि फोनवर त्यांना मी सगळी भाग दिली की साहेब आम्ही 21 मागत होतो, 21 16वरती आलो, 16वरती 11वरती आलो, तरी सुद्धा ते आम्हाला विचारात घेणं आलेले आहेत. तर आपला पक्षाचा 1, 2 आणि 3 जागा घेऊन पक्षात हे अवहेलना करण्याचा प्रयत्न बंटी साहेब करायला लागलेत, तर ह्याच्यासाठी आम्ही काय करू? तर साहेबांनी क्लिअर झालं, सन्मानानं जर कधी होत असेल तर तुम्ही करा, नाही तर तुम्ही लढायचं असेल तर तुम्ही इंडिपेंडंट लढा, हे त्यांनी मला क्लिअर सांगितलं. मागल्या वेळी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्यामुळे मग शशिकांत पाटलाने आर के पवारांच्या पाठीवर नाही,
हा निर्णय घ्यायच्या अगोदर जयंत पाटील साहेबांनी 3 ते 4 वेळा बंटी साहेबांना पर्सनल भेटून हा. म्हणजे 21-16, 16चं 11, 11चं 9 या चारी मिठी पर्सनल चर्चा करून सांगितलं जयंत पाटील साहेबांनी. मग शेवटी जयंत पाटील साहेब म्हटले हे कुठल्याही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही, त्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने चालू आहे. इचलकरंजी सुद्धा टेक ओव्हर ज्या पद्धतीने केले, त्यामुळे तुम्ही व्हीबी वेगळ्या इंडिपेंडंट हे करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गो हेड. म्हणजे जयंत पाटलांचा प्रयत्न केला, असं नाही मी फक्त एकट्यानं प्रयत्न केला की ह्याच्यामध्ये क्लोजिंग करायचं. एवढ्या लेवल पण आम्ही चर्चा करून सुद्धा जर त्यांनी ऐकलं नाही तर मग शेवटी कार्यकर्त्याला जीवन ठेवायसाठी मला लढायला लागणार आहे आणि त्यासाठी पहिल्यापासून लढत होता मी. पण आता हे आप आणि वंचित बहुजन आघाडी हे कसे एकत्र आला तुम्ही? तर त्यांना फक्त एक सीट द्यायला तयार नाही म्हणून ते पण त्या पद्धतीने. आणि खरोखर त्या दोघांच्या मधले कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता शवानी गजबर उभा केलेल्या आपने म्हणा की काय तिचं भाषण, तिचं स्टडी, तिचा अभ्यास, हायली एज्युकेटेड महिला ते आहे, तिला आता उभा केलेला आहे. आम्ही बरेच चांगले एज्युकेटेड आहेत, प्राध्यापक आहेत आमच्याकडे. त्याला लोकांना याचा कंटाळा आलाय. उपनगरीमध्ये आम्ही शहरामध्ये शिवाजी पेठ, मंगळवार बुधवार पेठ कुठेही घुसलो नाही. तिथं पक्ष हा विचार नाहीच आहे, गट हा तट हाच असल्यामुळे आम्ही जे विचारवंत भाग आहे त्या भागामध्येच आमच्याकडे साहेब आम्ही 5 आणि तिथले 3, 8 मतदारसंघामध्येच आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. म्हणजे जे 8 मतदारसंघ आहेत ते 20 मतदारसंघ धरा, त्यातल्या 8 मतदारसंघामध्येच आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं. बरं, आता निवडणूक 15 तारखेला संपणार, 16 तारखेला निकाल लागला. काय निकाल निवडणुकीचा जे काही जनता कौल देईल ते देईल. कुणाला किती जागा मिळतील, कुठला पक्ष सत्तेवर येईल, हा त्यावेळेचं गणित आहे. पण एक विचाराचं राजकारण दीर्घकाळ चालत असतं, सातत्यानं ते चालत असतं आणि तिथं जो एक वैचारिक लढाई असते ती वैचारिक लढाई असते. तर भविष्यात तुम्ही बाबा ह्यात तुमचे राजकीय मतभेद आहेत की मनभेद झालेत इथं, म्हणजे तुम्ही तर काय भविष्यात हे तुमचं पुरोगामी राजकारण एकत्रितपणे चालणार का? तुम्ही आता नाही आम्हाला त्यांच्यावर आता जायचं नाही अशी तुमची भूमिका आहे? आता जर तुम्ही बघितलं महाराष्ट्राचं राजकारण मुंबई पासून ते दिल्लीपर्यंत म्हणजे गगनबावड्यापर्यंत म्हणा, सर्व महाराष्ट्रातल्या राजकारणाचं किती ढवळाढवल्या. काल तर भाजप AIMMच्या बरोबर काम करता एवढ्या थराला गेल्यानंतर पुढलं आता वैचारिक विचाराचं आणि ह्याचं राजकारण मला वाटतं जिल्हा परिषदेला पुढं काय होईल. आणि त्यामुळे ही आघाडी किंवा विचार न करता एक चांगले कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते, जे काम करणारे प्रामाणिक त्या कार्यकर्त्यांना घेऊन काम करत राहायचं हे माझं प्रिन्सिपल राहिलंय. कुठल्याही आघाडीसाठी कुणाच्या नेतृत्वाखाली आता हे काम करणं अवघड आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर दुसऱ्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा राहिलेली नाही. म्हणजे जसं आता पवार साहेब एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत तसं तुम्ही सुद्धा आता त्याच पद्धतीने राजकारण बघताय? यस, नक्की. पवार साहेब राजकारणात निवृत्ती होतील त्यावेळी व्ही पाटील सुद्धा निवृत्त झालेले असणार आहे. आपल्याला माहित आहे गेले 25 वर्ष मी राजकारणात असलो ते सामाजिक काम 80% केलेलं आहे आणि 20% पवार साहेबांच्या प्रेमापोटी राजकारण केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पदासाठी कुठल्याही अधिकारासाठी मी कधी पवार साहेबांच्याकडे गेलो नाही. फक्त सामाजिक कामामध्ये सगळ्या कोल्हापूरच्या सामाजिक संस्थेमध्ये मी काम करत आले. त्यामुळे त्याचं जे समाधान आहे ह्या राजकारणामध्ये एकमेकाची गळे दाबणे आणि हे करणं ह्याच्यामध्ये मला समाधान नाही. फक्त पवार साहेबांच्या एका विचारासाठी मी या राजकारणात पूर्णपणे झोकून घेतलं होतं. कारण ह्यानंतर कधी झोकून घेण्याची काही वेळ येईल असं मला वाटत नाही. आणि सामाजिक काम मी भरपूर कोल्हापुरात करतोय. सो आय एम व्हेरी मच हॅपी विथ माय सोशल वर्क. तर धन्यवाद व्ही पाटील साहेब, तुम्ही म्हणजे आता थेट सांगून टाकलं की शरद पवार राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आहे आणि शरद पवार राजकारणात राहतील तोपर्यंत मी राजकारणात राहणार. म्हणजे अतिशय स्पष्टपणे तुम्ही तुमची राजकीय भूमिका सांगितली. खरं तर कोल्हापूर तुम्हाला ओळखतं, अनेक वर्षे ओळखतं, परंतु अशा पद्धतीने चुकीचे काम करणार त्या लोकांच्या विरोधात मी लढत राहणार. खुमखुमी आहे, मुस्लिमांच्या विरुद्ध तुम्ही लढत म्हणजे एवढा मोठा ताकद त्यावर लढत आलाय. आता सतेज पाटील त्याच्यावर लढत म्हणजे खुमखुमी आहे तुमच्याकडे. खुमकी म्हणण्यापेक्षा चांगल्या अर्थाने मी हे पॉझिटिव्ह काम पॉझिटिव्ह मी वाईट म्हणत आहे. खुमखुमी हा शब्द वाईट आहे नाही, पण एक लढण्याची जे एक हे असतो लोकांच्यापर्यंत प्रामाणिक काय चुकीचं आहे ते सांगणं गरजेचं आहे ना. बरोबर, त्यासाठी मी राजकारणात असणार आहे. पण नाही मी मगाशी एक प्रश्न
विचारला तुम्हाला की याच्यानंतर एक राजकारण, जातीवादी धर्मवादी राजकारणाच्या विरोधात कोल्हापुरात एक सर्वपक्षीय आघाडी असते, त्या आघाडीत तर तुम्ही सक्रिय राहणार? नाही, ती आघाडी आता काय राहिलेली नाहीये. हा. तो कोल्हापुरात नाही, महाराष्ट्रात नाही, आणि मला वाटतं अहो, देशात पण सामाजिक नाही. क्षेत्रात तरी राहील ना. सामाजिक क्षेत्रात आपण काम करतो त्याचं सामाजिक, राजकीय नाही म्हणत मी, आज सामाजिक. आज कोल्हापुरामधल्या सर्व पक्षाचे, हम्म. सर्व विचाराचे लोक माझ्याबरोबर सामाजिक कामामध्ये मदतीला आहेत. हम्म. मी देवलकरचा अध्यक्ष आहे, हम्म. आपल्याला माहित आहे. होय. मी बाल संगमुलीचं काम करतोय, हम्म. ब्लड बँकेचं काम करतोय, म्हणजे असं कुठली स्वयंसिद्धाचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे अशा सोशल कामामध्ये सर्व लोक मातून मदत करतात. ही कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. हम्म. जे पॉझिटिव्ह काम करतात त्या लोकांना सगळ्या पक्षाची लोक राजकारण बाजूला ठेवून मदत करत असतात. हे मला इथं अनुभव आलेला आहे. त्यामुळे ते मी काम करत राहणार. तर व्हीपी साहेब, तुम्ही आलात, तुम्ही राजकारणातही राहायला पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रात तुमचं काम पुढे चालू राहायला पाहिजे, आणि राजकारणात तुमच्यासारखं असं फायटर पाहिजेच, म्हणजे त्याशिवाय इथं काही ती मजा येणार नाही. तर तुमच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दोन्हीला मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.